हो बघा, समीकरण असं आहे, संतांच्या तुम्ही जर संगतीमध्ये गेला तरच थोर लाभ होणार आहे. एक थोर लाभ जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल तर संतांच्या संगतीतच जावं लागल. जीवाच्या संगतीमध्ये जर जीवानं गेला तर थोर लाभ होणार नाही. लाभ होईल, मग तो कोणता लाभ होईल हे सांगता येत नाही. गाढवाच्या पाठीमागे जर गेलो तर भेटल काही ना काही, पण लाताशिवाय दुसरं काही नाही. विठाला विठाला. गुरुवर्य वेदांत वाचस्पती असणारे परभणीकर गुरुजी, ते बोलता बोलता सहज म्हणायचे, गाढवाच्या पाठीमागे गेलो लाताशिवाय दुसरं काही भेटणार नाही, आणि म्हशीच्या पाठीमागे घेतलं तर हगणदारीशिवाय काही भेटणार नाही. विठाला विठाला. हो, लाभ भेटल, पण कोणाच्याही मागे गेल्यावर कोणता लाभ भेटल हे विस्तृत वेगळं चिंतन आहे. पण संतांच्या जर पाठीमागे गेला तर थोर लाभ भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संतांची संगती केली पाहिजे. एक महाराज, या अभंगामध्ये सगळ्यात महत्वाचं प्रेम प्रयोजन सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं. इथं उपस्थित असणारे सर्व टाळकरी असतील, बसलेले श्रोतृवर्ग असतील, माता माऊल्या असतील, ऐका, प्रत्येकाची जी ओढ आहे ना ते परम प्रयोजनाकडे आहे. अवांतर प्रयोजनाकडे कोणाचं लक्ष नाही. प्रत्येकाला वाटतं की जे प्रयोजन आहे ते मुख्य प्रयोजन आपल्याला भेटावं. थोडा आता सुरुवातीला वेदांतिक भाग मी का मांडतोय, कारण ज्या महात्म्यांनी जवळपास 36 वर्ष साधना करून एकापेक्षा श्रेष्ठ सगळे ग्रंथ उघडून पेले होते, त्या महात्म्यांच्या समोर त्यांच्या समोर एक आपली परीक्षा आहे. मग त्यांच्या समोर त्यांचंच वर्णन करायचं आणि तोडकं मोडकं थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करायचा बरं का. आणि त्यांना आवडीचा विषय बाबा झालं, विश्वंभर शास्त्री बाबा झालं, या भागातले वेदांत सांगणारे आणि वेदांत जगणारे महात्मे. विठाला विठाला. आणि म्हणून जे परम प्रयोजन आहे, अवांतर प्रयोजन आहे, हे दोन प्रयोजन असतात. पण परम प्रयोजन हे मुख्य मानलं जातं आणि अवांतर प्रयोजन त्याला जास्त महत्व नाही. थोडक्यात सांगू का तुम्हाला, आपण जेवण करण्यासाठी निघालो, 4 जणांनी पंक्तीचं आमंत्रण दिलं, द्वादश सोडायला जायचं आणि तुम्हाला किती जणांनी आमंत्रण दिलं? 4 जणांनी. मग 4 जणांनी आमंत्रण दिल्याच्या नंतर जो सुरेश महाराज जो रसज्ञ असतो ना, जेवणारा चांगला पटाईत असतो, म्हणजे त्याला थोडक्यात पंक्ती पठाण म्हणतात बरं का. म्हणजे कुठलीही पंगत तो सोडत नाही. एखाद्या वेळेस कीर्तन सोडून देतो पण पंगत सुटत नाही. मग असा जो पंक्ती पठाण असतो तर त्या 4 पैकी आलेल्या 4 निमंत्रणापैकी तो काय करत असतो, त्या आलेल्या पंक्तीदाराला विचारत असतो की परम प्रयोजन काय, म्हणजे जेवण्याचं नेमकं विशेष प्रयोजन काय. मग जेवणाऱ्यांनी सांगितले काय नाही, गोडधोड आहे आमच्या घरी, शिरा आहे, कढी आहे, भात आहे. तो म्हणतो बरं बरं बरं, तुम्ही व्हा मोर, मी आलो आपलं. आणि मग तो दुसरा आला, काय तुमच्याकडं? काय नाही, जिलेबी केली आहे, जिलेबी. बरं बरं बरं, मग थोडं व्हा पुढं. पण ज्या वेळेला आता या भागातलं प्रसिद्ध बरं का, एकतर डाळभट्टी नाहीतर शिंगोरी आमटी. वेगवेगळ्या भागाकडे वेगवेगळे पदार्थ. जर असं जर निमंत्रण आलं तर तो मात्र मग आवर्जून म्हणतो, हा तुमच्याकडे मी अवश्य येईन. यांनी काय बघितलो, यांनी जे बाकीचे पदार्थ आहेत ते सगळे आमंत्रण आहेत, पण विशेष काय, त्याच्यातलं विशेष काय. तसं आपलं जे जीवन जगतोत ना, आपला जो संसार करतोत ना, शेती बाडी संसार मुलं बाळ आदी करून हे गाडी घोडे सगळं हे अवांतर आहे, अवांतर. मग परम प्रयोजन काय, तर परम प्रयोजन एकच आहे. या जन्माला आल्याच्या नंतर त्या विठ्ठल परमात्म्याचं एकदा तरी दर्शन व्हावं, एकदा तरी तो मुखानं पाहावा. एकदा जर विठ्ठल आपण डोळ्यानं पाहिला तर जन्माला आल्याचं सार्थक झालं. म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, म्हणे जन्मा आल्याचे सार्थक,